आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। सारंगी महाजन यांच्या परळीमधील जमीन प्रकरणावर 15 मार्च रोजी सुनावणी। सारंगी यांचा गोविंद मुंडेंवर 63 गुंठे जमीन कमी पैशामध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी कार्यकर्त्यांसोबत छावा चित्रपट पाहिलाय। सिनेमागृहामध्ये भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपट मोफत पाहण्याची व्यवस्था करणार मुनगंटीवारांचं वक्तव्य। छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांविरोधात शिर्के घराणा आक्रमक। चित्रपटामधील वादग्रस्त भाग तात्काळ काढण्याची शिर्के घराण्यांची मागणी आहे। छावा चित्रपटाविरोधात शिर्के घराण्यांना पुकारलेल्या लढ्याला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे। दिग्दर्शकांविरोधात न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे। पंढरपुरात नीलम गोऱ्हेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन। नरेंद्राचार्य महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भक्त आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारो भक्त एकवटले। वडेट्टीवारांनी माफी मागण्याची आंदोलकांची मागणी आहे। बुलढाण्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं। नरेंद्राचार्य महाराज वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी आहे। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून विजय वडेट्टीवारांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। केलेल्या वक्तव्याबद्दल वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी अनुयायींची मागणी आहे। बेकायदेशीर इमारतीवर कारवाई करण्यापूर्वी दिव्यामध्ये राहणारे रहिवासी आक्रमक झाले। दिव्यातील जनता रस्त्यावर उतरली। गळफास घेतलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यासह आंदोलन। कल्याण पश्चिमेमध्ये बिल्डरांकडून फसवणुकीचा नवा फंडा। तलाठ्याच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून फसवणूक। बिल्डर सलमान डोलेरा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये पगार चोरून कामगाराची हत्या करणाऱ्या आरोपीला जम्मू काश्मीरमधून अटक। आरोपीकडून मोबाईलसह 29,000चा मुद्देमाल जप्त।